नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नुकतेच शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत, आपल्या अभ्यासाला सुद्धा सुरुवात झालेली असेल। या अभ्यासामध्ये आपल्या ज्या काही पुस्तकांची निवड आहे ती कशा पद्धतीने करायची तोच घटक आजच्या या सोप्या पद्धतीच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो। अशा सर्व चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी, अभ्यास करण्यासाठी आणि अभ्यासाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा, सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशा नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याकडे चांगल्यात चांगली पुस्तके निवड करण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। त्याचं कारण असं आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचं आहे। ते सामोरं जात असताना आपल्याला आपल्या पुस्तकामधूनच चांगल्यात चांगल्या कन्सेप्ट किंवा संकल्पना समजून घेण्याची सवय जर लागली तर ती सवय तुम्हाला पुढे अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणावर काम देत असते। कारण आपण असं पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी यशस्वी होतात ते विद्यार्थी सतत सांगत असतात की तुमचा जो काही अभ्यासक्रम पूर्वीचा होता, म्हणजेच तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जे काही शिकलेले आहात तेच शाळा कॉलेजमध्ये शिकलेलं पुन्हा एकदा चांगल्या चांगल्या पद्धतीने वाचून घ्या। मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर आपण सुद्धा अभ्यासाच्या पुस्तकाची, साहित्याची निवड करताना जास्तीत जास्त ज्या पुस्तकामध्ये संदर्भ आहे, ज्या संदर्भाचा आधार आपल्याला पुढे घेता येईल किंवा ज्या पुस्तकामधून जास्तीत जास्त माहिती किंवा काठिण्य पातळी ज्याची जास्त अवघड अशा स्वरूपाची आहे अशा पुस्तकाची निवड करा। म्हणूनच तुम्हाला आजच्या या व्हिडिओचं टायटल सुद्धा तुमची निवड अशा पद्धतीची दिलेली आहे। म्हणजे पुस्तकांची निवड करत असताना ज्यांची काठिण्य पातळी जास्त आहे असे पुस्तकं जर आपण निवडले तर आपल्याला ज्या काही सोप्या संकल्पना असतात त्या संकल्पना समजून येण्यासाठी मदत होते, त्या लवकर समजून येतात। आणि आजच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचं स्वरूप आपण लक्षात घेतो त्यावेळेला त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेले असतात त्या पॅरेग्राफची जी काठिण्य पातळी असते की पहिल्या वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यामध्ये नसतो, अशा पद्धतीचं जे काही रचना किंवा त्याचं स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर समजून घेतल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की त्यांची काठिण्य पातळी खूपच हाय लेवलची असते आणि त्या माध्यमातून आपल्याला आपले प्रश्न सोडवायचे असतात। अशा वेळेला आपल्याला आपली काठिण्य पातळी वाढवण्यासाठी आपण जो रेग्युलर अभ्यास करतो, म्हणजेच आपण ज्या ज्या पुस्तकातून अभ्यास करत असतो, आपला वर्ग कोणताही असो, त्या वर्गाच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये आपल्या पदवीनंतर आपल्याला वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या हे लक्षात घेऊन त्यावर आपलं लक्ष केंद्रित करून जर आपण आपला अभ्यास सुरू केला तर आपली जी काही पुस्तकाची काठिण्य पातळी आहे ही निवड करत असताना ती अशा उच्च पातळीवर असावी। म्हणजे सोप्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला सहज सोडवता येतील, समजून येतील आणि या संकल्पना समजून आल्या की आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी सोपं होईल। हे साधं गणित तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। अशाच स्वरूपाचे जे काही फॉर्म्युले असतात, अशा पद्धतीची जी काही माहिती असते ती माहिती आपण या चॅनलवर स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर सतत देत असतो आणि त्यासाठी जाता जाता तुम्हाला हे लाईकचं बटन सुद्धा प्रेस करायचं आहे, म्हणजेच ती तुम्हाला माझ्यापर्यंत प्रेरणा मिळवण्याची एक संधी आहे असं गृहीत धरा। धन्यवाद।